नमस्कार, मी विकास लावांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. व्हिडिओ तातडीने बनवतोय याचं कारण असं, काल पवार साहेबांनी बारामती येथे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने बोलत असताना, एक घरगुती संवाद करत असताना, कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं की सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अनेक गुण असताना किंवा त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं असताना सुद्धा, कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर सुद्धा मी सुप्रियाला कुठल्याही प्रकारची मंत्रिपद किंवा इतर कुठली संधी न देता मी इतरांना संधी दिली, हे पवार साहेबांनी त्या ठिकाणी खुलासा देत बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगत होते. त्याच्यावर आज अजितदादा मित्रमंडळाचे नुकतेच 2 दिवसापूर्वी मुख्य प्रवक्ते झालेले उमेश पाटील यांनी सुप्रियाताईंच्या बद्दल काही एक व्हिडिओ बनवला आणि त्यांचं काही मत व्यक्त केलं. टीकात्मक बोलण्याचाही प्रयत्न केला. अगदी नेतृत्वाच्या पात्रतेच्या संदर्भातही काही विधान केलं. खरं तर उमेश पाटील, तुम्ही मुख्य प्रवक्ते झाला, तुमचं अभिनंदन आहे, स्वागत करतो. तुमच्या आधीच्या प्रवक्त्यांना का हकललं, ज्यांची महाराष्ट्रामध्ये एक बाजारू विचारवंत म्हणून ख्याती होती, त्याचंही जरा स्पष्टीकरण कळू द्या लोकांना. आता तुम्ही मुख्य प्रवक्ते झालाच आहात तर आपल्याला उत्तरं द्यावीच लागतील, बोलावंच लागेल, एकमेकांच्या बद्दलही सांगावं लागेल. आपण एकमेकांना चांगले ओळखतो. तुम्ही अजितदादा मित्रमंडळाचे मुख्य प्रवक्ते झाला, आम्ही मात्र ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत. ज्या शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला त्या पक्षात आम्ही काम करत आहोत. आपण सुप्रियाताईंच्या बद्दल, त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यांच्या मागे आमदार का गेले नाहीत वगैरे सांगितलं. दुसरे तुम्ही असं सांगितलं की सिंह कन्या राशीत गेला आणि कन्या सिंह राशीत गेला वगैरे असं काहीतरी तुम्ही बोलला. आम्हाला काही ती भाषा कळत नाहीये. खरं तुम्ही आता सध्या आमच्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, ढवळ्या शेजारी गेला पावळ्या, वान नाही पण गुण लागला, अशा अर्थाची एक म्हण आहे. ती तंतोतंत तुम्हाला लागू पडते, कारण तुम्ही ती सिंह राशा, कन्या राशी वगैरे जे काय बोलताय ज्योतिषशास्त्रातलं, पंचांगणातलं, ती भाषा काय आम्हाला जमत नाही, माहितीही नाही. ती तिकडे जे काही नागपूरच्या केडरमधून तुम्हाला कदाचित काहीतरी नव्याने आता शिकवलं जात असेल, ज्योतिष शिकवलं जात असेल, राशी भविष्य शिकवलं जात असेल, पंचांग शिकवलं जात असेल, कदाचित त्या नागपूरवरून तुम्हाला ते आता येत असेल, ब्रीफिंग होत असेल, तुमच्या कार्यशाळा होत असतील, कदाचित त्याच्यामुळे तुमची ती भाषा आली असेल. ते काही समजलं नाही आम्हाला. परंतु सुप्रियाताईंना तुम्ही असं मागे एकदा बोलला होता आणि आत्ताही बोलला, कायमस्वरूपीसाठी सांगून ठेवतो, कारण तुम्ही लोकांची दिशाभूल करता, लोकांच्या बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करता. ते नागपूरची शिकवण ती तुम्हाला लागलेली आहे. खरं तर सुप्रियाताईंच्या बद्दल तुम्ही असा प्रश्न केला की सुप्रियाताईंचं इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व आहे, हिंदीवर चांगलं प्रभुत्व आहे, त्या संसदरत्न ठरल्यात, मग त्यांनी दिल्लीत का नाही एखादा आमदार निवडून आणला, बाकीच्या राज्यात का नाही पक्ष वाढवला, असा प्रश्न तुम्ही मागे एकदा उपस्थित केला होता एका डिबेटमध्ये आणि कालही पुन्हा उपस्थित केलाय. उमेश पाटील, तुम्हाला एक माहिती पाहिजे, तुम्ही पक्षात आधीपासून आहात, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलेलं आहे. इतकं पण खोटं बोलायला कसं शोभतं तुम्हाला, कसं जमतं? तुम्हाला माहिती पाहिजे की दिल्लीमध्ये सुप्रियाताई फक्त खासदार म्हणून जात होत्या. पक्षातलं कुठलंही पद सुप्रियाताईंच्याकडे नव्हतं. जरा आपल्या माहितीसाठी वाटल्यास आपल्या अजितदादा मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना सुनील तटकरे, त्यांनाही जरा जाऊन विचारा, माहिती घ्या. सुप्रियाताईंच्याकडे पक्ष संघटनेतलं कुठलंही पद नव्हतं. त्याच्या संदर्भात जर तुम्हाला दिल्लीत पक्ष का नाही वाढवला, महाराष्ट्राच्या बाहेर पक्ष का नाही वाढवला, एवढीच काळजी तुम्हाला पक्षाची आहे ना, तर त्या संदर्भात खराच प्रश्न विचारायचा असेल तर ज्यांनी हे डिलिंग केलं ना आत्ताचं अमित शहा बरोबर, प्रफुल्लभाई पटेल, त्यांना विचारा त्यांचं दिल्लीत काय काम होतं इतक्या वर्ष, कशासाठी केंद्रीय मंत्रीपद त्यांनी घेतलं होतं. पक्षाचे ते कुणीतरी महत्वाचे पदाधिकारी होते ना पवार साहेबांच्या सोबत, त्यांनी काय काम केलं त्यांना विचारायचं तुम्ही. सुनील तटकरे तुमचे खासदार आहेत, त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही. ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते बरेच दिवस, त्यांना नाही विचारलं तुम्ही. सुप्रियाताई संसदरत्न झाल्या, आमचे डॉक्टर अमोल कोल्हे संसदरत्न झाले, पण तुमचे अजितदादा मित्रमंडळाचे खासदार एकमेव जे आहेत ना, ते नाही संसदरत्न झाले. त्यांना नाही संसदपटू पुरस्कार मिळाला, त्यांना नाही महासंसदरत्न पुरस्कार मिळाला. का नाही मिळाला?
त्यांच्यातलं काय काय कमी पडतं, कुठं कशात कमी पडलं जरा विचारा त्यांना. बाहेरच्या राज्यात पक्ष वाढवण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे प्रफुल्ल पटेलांची होती, पण त्यांनी ते केलं नाही. सुप्रियाताईंना मंत्रीपद केंद्रात मिळालं असतं, पण प्रफुल्लभाई पटेल 2004ला पराभूत होऊन आले होते. तरी सुद्धा काँग्रेस बरोबर सरकार झाल्यानंतर प्रफुल्लभाई पटेलांना मंत्रीपद मिळालं, राज्यसभेवर खासदार घेतलं गेलं. प्रफुल्लभाईंची काहीच जबाबदारी नव्हती का मागच्या 15 वर्षात पक्ष वाढवण्याची महाराष्ट्राच्या बाहेर? पण नाही, ते एक बिझनेसमॅन आहेत, उत्कृष्ट बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या टावर ईडी वगैरे त्यांच्यासाठीच मागे लागली ना. ही सगळे तुम्ही अजितदादा मित्रमंडळ तिकडे कशासाठी गेलंय? उमेश पाटील, तुम्हाला माहिती आहे तसं वाटतं का तुम्हाला पब्लिकला महाराष्ट्राला माहित नाही? महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. अजितदादाच्या बरोबर जे आमदार गेलेत ना, मी मागे एका डिबेटमध्ये सांगितलं, बऱ्याच वेळा चॅनलमध्ये सांगितलंय, अजितदादा मित्रमंडळाबरोबर खरंच किती आमदार आहेत त्यांचा एक व्हिडिओ करा, एक मीटिंग करा, एक प्रोसिडिंग करा. जसं एकनाथ शिंदेनी गुवाहाटीला केलं होतं ना, तसं पाठवा ना तुमचा एक व्हिडिओ. सगळे आमदार असे बसलेत, तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा मित्रमंडळाचे मध्ये बसलेत, ते आणि बाकीचे सगळे तुमचे आमदार तिथे बसलेले असतील. त्यांचा एक व्हिडिओ, त्यांची मनोगत, प्रोसिडिंग पाठवा. मी कळेल नेमकं तुमच्या मागे किती आहेत, लोकसभेनंतर किती टिकणार आहेत, विधानसभेच्या आधी किती माघारी जाणार आहेत, हे सगळं कळेल. सुप्रियाताई एक कर्तृत्ववान खासदार आहेत. पक्षाने त्यांना फक्त खासदारकीचं तिकीट दिले. लोकसभेचं बारामती लोकसभा मतदारसंघात दुसरं सुप्रियाताईंना काहीही पक्षाने दिलेलं नाही. सत्तेचा कुठलाही वाटा दिलेला नाही. सुप्रियाताईंच्या हाताखाली ज्यांनी तयारी केली, शहराध्यक्ष झाल्या वगैरे वगैरे पदं भोगली, त्यांना सत्तेचा वाटा मिळाला. सुप्रियाताईंनी कधीच अपेक्षा केली नाही. सुप्रियाताई एक पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करतात, त्या सेक्युलर विचारधारेवर प्रेम करतात, निष्ठा ठेवतात, पुरोगामी विचाराने राहतात. संसदीय राजकारणाची त्यांना उत्कृष्ट अशी जाण आहे, म्हणून त्यांना वारंवार संसदरत्न आणि महासंसदरत्न पुरस्कार मिळतो. सुप्रियाताईंची बरोबरी करू नका. सुप्रियाताईंचं नेतृत्व त्यांना सिद्ध करण्याची संसदेत जशी संधी मिळाली खासदार म्हणून, तशी पक्षात कधीच त्यांच्याकडे नेतृत्व दिलं नाही. नेतृत्व करत होते अजितदादा. तिकीट वाटपाच्या कमीत सुप्रियाताई नव्हत्या. तिकीट वाटप करताना प्रफुल्ल पटेल, तुमची हीच सगळे विठ्ठलाच्या भोवती जे बडवे होते ना, तेच होते सगळे, तेच तिकीट वाटायचे, तेच निर्णय घ्यायचे. त्यांनीच महाराष्ट्रात पक्ष ताब्यात ठेवला होता. पवार साहेबांच्या विश्वासाला त्यांनी तडाख दिला. पवार साहेबांच्या नावाने स्वतःला मोठमोठी पदं मिळाली. अजितदादांना 30 वर्ष इथं नेतृत्व करायची संधी मिळाली. मंत्रिपद 20-20, 25-25 वर्ष मिळाली. त्यांनी आता प्रश्नचिन्ह निर्माण करावं. आणि उमेश पाटील प्रवक्ते म्हणून तुम्ही थोडंसं नागपूरच्या याच्यातून शिकून आला, याची आम्हाला आता आज तुमच्याकडनं चाहूल झाली. तुम्ही जेव्हा राशी भविष्याचं बोलायला लागला, सिंह रास मीन रास, तेव्हाच कळून चुकलं. आदरणीय सुप्रियाताई या खासदार आहेतच, खासदार राहतीलच. आणि त्यांचं नेतृत्व काय आहे काय नाही तो महाराष्ट्र पुढच्या काळात तुम्हाला लक्षात येईल. आणि तुमचं काय आहे हे सुद्धा तुम्हाला लोकसभेनंतर अस्तित्व कळेल. विधानसभेत तुमचे किती आमदार येतात पुन्हा तेही कळेल. आता जे तुमच्या बरोबर आमदार आहेत ना, ते पवार साहेबांचा फोटो लावून निवडून आलेले आहेत. ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर निवडून आलेले आहेत. तुमच्यात हिंमत होतीच ना. मी बऱ्याच वेळा आव्हान दिले, अजितदादांना पण सांगितले, स्वतःचा पक्ष का काढत नाही? स्वतःचा पक्ष काढा ना. अजितदादा एकनाथ शिंदेने सांगत होते, स्वतःचा पक्ष काढा, स्वतःचे आमदार निवडून आणा, आणि मग नेतृत्व सिद्ध किती होतंय किती नाही कळेल. आज पवार साहेबांच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांच्या जीवावर फोडाफोडी किंवा ईडीच्या सीबीआयच्या भीतीने तुम्ही तिकडे लपायला गेलात, लपून बसलात, दडून बसलात आणि स्वतःच्या जेलवारी वाचवण्याचा प्रयत्न केला. याच्या पलीकडे दुसरं काही कर्तृत्व नाही. बाकी तुम्ही सगळं जे बोलताय त्याला काही आधार नाही. सुप्रियाताई सुळे पक्ष संघटनेमध्ये कधीही नव्हत्या, हे पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो. त्यांना कुठलीही जबाबदारी नव्हती. जेवढी जबाबदारी दिली तेवढी उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. तुमच्यासारख्या अनेकांना ओळख निर्माण करून देण्यामध्ये सुप्रियाताईंचा वाटा त्या ठिकाणी आहे, हे विसरू नका. सुप्रियाताई सुळे यांचं महाराष्ट्रात नव्हे देशात नाव आहे, हे पण विसरू नका. धन्यवाद.